ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएटसाठी सुवर्ण संधी. यस, यू हर्ड इट राईट. आता कुठल्याही प्रकारची प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू न देता सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब सेक्युअर करता येईल. त्यामध्ये फक्त आपल्याला एकच एक्झाम असेल, म्हणजे काय, सरळ सेवेतून आपल्याला केंद्र सरकारची नोकरी ही सेक्युअर करता येईल, ज्यामध्ये एक एक्झाम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फायनल सिलेक्शन असेल. ओके, त्यासाठी आपल्याला एक्झाम क्लिअर करणे मात्र गरजेचे राहील. आता ह्या फायनल सिलेक्शन साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कोणती एक्झाम आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का, फीज किती आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर माझी विनंती असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी जान्हवी डोसे तुम्हा सर्वांचं जनरल ऍग्रीकल्चरच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. बघा, माझी एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला, तुम्ही आजपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत हे सेशन शेअर करा. ओके, आणि हा बेल आयकॉन जे आहे ती ऑन करायला विसरू नका, कारण नवीन जो व्हिडिओ येईल, नवीन जी अपॉर्च्युनिटी येईल, त्यासाठी नोटिफिकेशन जर ऑन असलं तर तुम्हाला लगेच कळून जाईल. ओके, तर बघा, एक्झाम जी आहे तर कोणती असणार आहे, SSC CGL जे आहे फेज 14. काल 2-3 दिवसाच्या अगोदरच काय झालं, व्हेरियस पोस्टची व्हॅकन्सीज त्यांनी रिलीज केली. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की 13/4 पासून आपण फॉर्म, अप्लिकेशन फॉर्म कधीपासून भरू शकतो, तर ऑनलाईन अप्लिकेशनची डेट दिली आहे 13/4/2026 ते 4 मे पर्यंत. ओके, 4 मे पर्यंत आपल्याला जी लास्ट डेट आहे, आपण ऑनलाईन अप्लिकेशन लास्ट कधीपर्यंत करू शकतो, तर 4 मे 2026 पर्यंत 11 वाजेपर्यंत. ओके, 23 आवर्स दिलाय, म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत. आणि लास्ट डेट ऑफ मेकिंग फी पेमेंटसाठी डेट दिली आहे 5 मे. ओके, किती आहे, 5 मे. आणि विंडो फॉर अप्लिकेशन फॉर्म करेक्शन, जर तुम्हाला काही फॉर्म करेक्ट करायचं असेल किंवा ऑनलाईन पेमेंट झालं नसेल, त्यासाठी ही विंडो ओपन राहील, ती 3 दिवस. तर ते कितीपर्यंत, 11, 12, 13 आणि म्हणजे किती, 11, 12, 13 मे, म्हणजे 3 दिवसासाठी. पण ह्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पे करावं लागेल. ओके, मी तुम्हाला समोर दाखवतेच की जे फी पेमेंट आहे त्याच्यापेक्षा आपल्याला डबल, 5 पट जे आहे करेक्ट फॉर्म करेक्शन साठी ऑनलाईन पेमेंट जे आहे ते करावं लागते. ओके, तर एक्झाम जी आहे ही आपली कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. कशी होणार आहे एक्झाम, कम्प्युटर बेस्ड. आणि एक्झामची टेंटेटिव्ह डेट जी आहे ती जून मध्ये आपला पेपर हा होईल. ओके, आता बघा, याच्यामध्ये व्हॅकन्सीज खूप आहे. तर यांनी क्लिअर मेन्शन केलं आहे, द कॅन्डिडेट हू विश टू अप्लाय मोर दॅन वन पोस्ट शुड अप्लाय सेपरेटली फॉर इच कॅटेगरी ऑफ पोस्ट. आणि आपल्याला याचंच खूप मोठं हे असतं की मी एका पोस्टसाठी अप्लाय केलाय, मग मला फीज एकच भरावं लागेल का. त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की तुम्हाला सेपरेटली प्रत्येक कॅटेगरीसाठी, जर समजा तुम्ही आता 3 पोस्टसाठी अप्लाय करत आहात, तर तुम्हाला 3 एक्झामची वेगवेगळी फीज ही पे करावं लागेल. ओके, आता येतं की हाऊ टू अप्लाय. मग आता याला अप्लाय कसं करायचं मॅम, तर अप्लाय करायचं म्हटलं तर साधं तुमचा जो मोबाईल आहे, मोबाईलमध्ये माय SSC मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अप्लिकेशन फॉर्म जनरेट होतो, म्हणजे लॉग इन और रजिस्टरचं तुम्हाला ऑप्शन येते. आधी रजिस्टर करायचं, लॉग इन केल्याच्या नंतर पूर्ण फॉर्म जो आहे तो तुमच्या समोर अपियर होतो. ओके, आणि अप्लिकेशन फीज, सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की फीज किती आहे. आता आपण TCS IBPS साठी 900,000 वगैरे भरतो, पण इथं अप्लिकेशन फी किती आहे, ओनली 100 रुपीज. ओके, आणि ऑनलाईन मोड मध्येच आहे, चलान वगैरे फाडायला आपल्याला कुठं जायची गरज नाही आहे. अगेन, लास्ट जे आहे, लास्ट ऑनलाईन फी पेमेंट डेट किती आहे, 5 मे 2026 11 वाजेपर्यंत. आणि हा, जे वुमन कॅन्डिडेट असतील, वुमन कॅन्डिडेट, त्यानंतर SC ST कॅटेगरी, PWBD मध्ये असेल, एक्स सर्व्हिसमॅन, त्यांच्यासाठी कुठलीही फीज नाही आहे. ओके, ही 100 रुपये फीज सुद्धा वुमन असेल, SC ST कॅटेगरी, PWBD या मुलांसाठी, म्हणजे ह्या मुलींसाठी, ह्या मुलांसाठी फीज ही असेल 0 रुपीज. ओके, आणि उरलेले मेल कॅन्डिडेट त्यांच्यासाठी फीज किती आहे, 100 रुपीज पर पोस्ट. ओके, आता याच्यामध्ये SC ST कॅटेगरी असेल, वुमन असेल, यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही सगळेही फॉर्म भरले तरी तुम्हाला कोणत्याच प्रकारची फीज जी आहे ती अप्लाय होणार नाही. ओके, देन महत्वाचा प्रश्न येतो आपला की याच्यामध्ये सिलेबस काय आहे. तर आता जे मुलं सध्या बँकिंगचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण, म्हणजे खूप मोठी संधी आहे. का बरं, तर जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे आपलं क्वांट, इंग्लिश लँग्वेज, हे जे
हे जे आहे ह्याचेच क्वेश्चन आपल्याला दिसतील. ओके, की एक्झाम मध्ये क्वेश्चन कोणत्या प्रकारचे येतील, तर ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहतील आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट राहील आपल्याला जनरल इंटेलिजन्स, ज्याचे प्रत्येकी 25-25 क्वेश्चन आणि मार्क्स किती असतील 2. म्हणजे एका करेक्ट क्वेश्चनला मार्क्स किती असतील 2. आणि जर तो तुमचा क्वेश्चन चुकला तर मार्क्स किती कट होतील, 0.50. इथं IBPS सारखं नाही की 0.25 मार्क्स कट होतील, MPSC सारखं नाही की 0.25 मार्क्स कट होतील. इथं डायरेक्ट काय होतं, आपला हाफ मार्क रिड्यूस होईल आणि करेक्ट असला तर आपल्याला करेक्ट किती असेल, आपल्याला 2 मार्क्स मिळतील. आणि हा याच्यासाठी टाइम लिमिट खूप दिली आहे त्यांनी, म्हणजे काय की 60 मिनिट, 15 मिनिट इच पार्ट. म्हणजे जनरल इंटेलिजन्सला सेपरेट 15 मिनिट, जनरल अवेअरनेसला 15 मिनिट, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला 15 मिनिट आणि इंग्लिश लँग्वेजला 15 मिनिट प्रत्येकी हे असतील. ओके, आता येतं कट ऑफ मार्क्स. कट ऑफ किती आहे, तर अनरिझर्व कॅन्डिडेट साठी 30%, ओबीसी ईडब्ल्यूएस साठी 25% आणि अदर कॅटेगरीज जे आहेत त्यांच्यासाठी 20% हा असेल. ओके, देन आता येऊ आपण आपल्या पोस्टकडे, की ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी ही संधी आहे तुम्ही सांगताय, पण सिलेक्शन पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत, तर बघा याच्यामध्ये पोस्ट कोड लक्षात ठेवायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा सगळ्यात महत्वाचं असते हा पोस्ट कोड अप्लाय करणं. पोस्ट कोड अप्लाय केला कोणत्या रिजन मधून, आता हे जे NR आहे, NR म्हणजे काय, नॉर्थ रिजन मधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल, ओके, नॉर्थ रिजन, तर तिथं हे मेन्शन करणं गरजेचं आहे. आधी आपला रिजन कोणता, मग त्याच्यानंतर कोड अप्लाय होतो. तर हा कोड जो आहे हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता सरळ सरळ. पोस्ट कोणती आहे, टेक्निकल असिस्टंट. आणि याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, तर BSc बॉटनी, झुलॉजी किंवा BSc ऍग्रिकल्चर. ओके, रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून आपल्याला आपण काय पाहिजे, BSc ऍग्रिकल्चर टेक्निकल असिस्टंट नावाची ही पोस्ट आहे. देन नेक्स्ट येतं, जे कुणी MSc झाले असतील, ओके, MSc कोणत्या डिपार्टमेंट मधून, एंटमॉलॉजी और निमॅटॉलॉजी, तर त्यांच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी कोणती आहे, DPQQS जे आहे आपण नेहमी वाचतो, डायरेक्टरेट ऑफ प्लांट प्रोटेक्शन अँड क्वारंटाईन स्टेशन, ओके, फरीदाबाद. त्याचे जे काही सब ऑफिसेस आहेत त्याच्यामध्ये ही वॅकन्सी आहे. ही कोणती आहे, नॉर्थ वेस्ट रिजनला आहे. कोणत्या रिजनला आहे, नॉर्थ वेस्ट रिजनला आहे. पोस्ट कोड लक्षात ठेवायचा आहे. याच्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, MSc एंटमॉलॉजी और निमॅटॉलॉजी. पोस्ट नेम काय आहे, असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर. ओके, देन येतो, देन नेक्स्ट येतो आपला ईस्टर्न रिजन मध्ये बॉटॅनिकल असिस्टंट. बॉटॅनिकल असिस्टंट साठी आपण काय पाहिजे, MSc बॉटनी किंवा MSc हॉर्टिकल्चर. जे आता MSc व्हेजिटेबल सायन्स असतील, फ्रूट सायन्स असतील, व्हेजिटेबल फ्रूट फ्लोरिकल्चर वाले असतील, म्हणजे काय MSc हॉर्टिकल्चर, ते ह्यासाठी अप्लाय करू शकतात. देन येते सिनियर प्रिझर्वेशन असिस्टंट. यासाठी काय आहे, BSc हॉर्टिकल्चरची डिग्री रिक्वायर्ड आहे. कोणती डिग्री रिक्वायर्ड आहे, BSc हॉर्टिकल्चर. आणि हे बघा, इनिशियल प्लेस ऑफ पोस्टिंग वेस्ट बेंगाल, महाराष्ट्र, उत्तराखंड. म्हणजे काय की तुम्ही जर महाराष्ट्रामधून असाल तर ते आपल्याला पोस्टिंग कुठे देणार आहेत, महाराष्ट्रातच देणार आहेत. ओके, देन येतं ऍग्रिकल्चर असिस्टंट. ऍग्रिकल्चर असिस्टंट साठी आपल्याला डिग्री ऍग्रिकल्चर म्हणजे आपण BSc ऍग्रिकल्चर किंवा डिप्लोमा वाले जे स्टुडंट आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात. ओके, नेक्स्ट आहे असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर. ही ते स्टुडंट अप्लाय करू शकतात जे काय आहे, MSc प्लांट पॅथॉलॉजी. त्यांची MSc कशामध्ये आहे, MSc व्हायरोलॉजी मध्ये आहे, बॅक्टेरियोलॉजी मध्ये आहे किंवा प्लांट पॅथॉलॉजी मध्ये आहे. मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट आपल्याकडे हे प्लांट पॅथॉलॉजिस्ट मिळतात. ओके, प्लांट पॅथॉलॉजिस्ट त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. ओके, देन नेक्स्ट येतं असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन वीड सायन्स. ज्यांची MSc ही ॲग्रोनॉमी मध्ये असेल किंवा बॉटनी मध्ये असेल तर ते ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे पोस्ट कोड. ओके, बघा हे एवढ्या ज्या आहेत, एवढ्या वॅकन्सीज ह्या ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट साठी आहेत. आणि त्याच्यात तुम्ही जर वॅकन्सीज बघितल्या तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज ह्या 8-10, मागे तुम्ही CWCच्या वॅकन्सी सुद्धा बघितल्या असेल. CWCच्या वॅकन्सीज ह्या सुद्धा कमीच आल्या होत्या, म्हणजे 18 वॅकन्सीज होत्या. ज्या एंटमॉलॉजीच्या पोस्ट होत्या त्यासाठी 18 वॅकन्सी होत्या. ओके, तर अशा पद्धतीच्या आणि याच्या वॅकन्सी जर बघितल्या तर खूप मोठ्या प्रमाणात अशी वॅकन्सी आहे. तुम्ही अप्लाय करू शकता. मी सांगितलं की SC ST कॅटेगरी यांना फीज, त्यानंतर वुमन कॅन्डिडेट असतील यांना कोणतीच फीज जी आहे ती अप्लिकेबल नाही आहे. तर हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आपल्यासाठी.
कशासाठी तर सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब सिक्युअर करण्यासाठी. थांबूया इथे. जर तुम्ही परतही सबस्क्राईब नसेल केलं तर मी परत सांगेल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि बेल आयकॉनला टॅप करायला विसरू नका, कारण काय की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. जर काही तुमचे कमेंट्स असतील म्हणजे तुमचे काही मला सजेशन असतील ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करायला विसरू नका. थांबूया इथे.